मॉर्निंग अमेरिका. आज आपला मॅकॅनो सिटीमधला दुसरा दिवस आहे. सकाळीच थोडंसं वातावरण असं ढगाळ असल्यामुळे ना आज आपण बघणार आहोत 1-2 पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. आणि काल पेटोस्कीला जे आपल्याला खूपच ऊन होतं त्यामुळे आपल्याला ते स्टोन हंटिंग करता नाही आलं, तर आज आपण ते सुद्धा ट्राय करणार आहोत. चला तर मग. आणि आपण दिवसाची सुरुवात जरा मस्तपैकी अशी गरम गरम कॉफीने करूया. मागेच आपल्याला स्टारबक्स दिसतंय, तिथे आता मी कॉफी घेते आणि आता मी कॉफी एन्जॉय करणार आहे. इथे आता आपल्याला ना समोरच आहे ना ह्या शेपलर्सच्या शटल्स आपल्या त्या बस आणि व्हॅन्स दिसत आहेत. म्हणजे जी फेरी इथून जी सुटते त्याचे हे शटल बस दिसतात आपल्याला छोट्या छोट्या. इथे आपल्याला दिसते ही शेपलर्सची आता आपल्याला इथे फेरी दिसते आलेली. आणि त्या साईडला आपल्याला लोक पण दिसत आहेत, म्हणजे जाणारे आणि येणारे तिथून. आता इथे आपल्याला दिसते ह्या गेटवरती लोक उभे. आता मी जिथे उभे तुम्हाला माझ्या मागे हा गेट दिसतोय. मॅकॅनो आयलंडला जायला इथून फेरी सुटतात. आपल्याला दिसतंय मॅकॅनो आयलंड पॅसेंजर फेरीज आणि त्या कधी 1870s पासूनच्या आहेत. शेपलर्स अँड स्टारलाईन. मॅकॅनो सिटी हिस्टॉरिकल पाथवे. इथे आपल्याला दिसते की आता समोरच ही बोट जी दिसते ती फेरीज शेपलर्सची, त्यातून आपल्याला लोक उतरताना दिसत आहेत. म्हणजे त्या आयलंडवरून आली आणि आता इथे जी दिसत आहेत ती त्या आयलंडवर जाणारी आहेत. बोर्डिंग लेन इथे आपल्याला दिसते त्यांची. इथे फज खूप फेमस आहे आणि त्याचे आपल्याला इथे खूप शॉप्स बघायला मिळतात. सोव्हिनियर्स, टी शर्ट्स, आईस्क्रीमचे पण खूप शॉप्स आहेत. फन सिटी, मॅकॅनो सिटी, फॅमिली आउटलेट. हे बार्गेन सिटी. इथे कपड्याचे प्राइसेस सगळ्यात कमी होती. आणि इथे अजून रेस्टॉरंट्स आहेत. मोस्टली पिझ्झाचे शॉप्स दिसतात जास्त आणि KFC आहे. आपण काल संध्याकाळी ॲक्च्युली इथून चाललो, पण त्यावेळी आपण तेव्हा व्हिडिओ नाही केला आणि आज नेमका पाऊस असल्यामुळे आता आपण गाडीतून व्हिडिओ करतोय. पाऊस आहे त्यामुळे पंचो घातलाय. आता आपण आले पेटोस्कीच्या मॅग्नस पार्कला आणि आता इथे मी स्टोन हंटिंग करणार. तुम्हाला इथे दिसतात असे लोक सुद्धा दिसत आहेत स्टोन हंटिंग करताना. आपण करूया.
करते. 2 तास झाले शोधते आहे. थोडे मिळाले पण ते एक्झॅक्ट तो मला जो पेटोस्की मी स्टोन शोधते तो काय मला अजून मिळाला नाही आहे. पावसाने पण मस्त जोर धरलाय अगदी. विचित्र म्हणजे 2 तास ते पावसात इतकं हौस की त्या पावसात सुद्धा मी हे स्टोन हंटिंग करत होते. बरेच शोधले आता पण मी स्कॅन करणार त्यातल्या त्यात हा मला वाटतोय. पण आपण स्कॅन करून नंतर कन्फर्म करू की हा बाबा पेटोस्की स्टोन आहे की नाही तो. पेटोस्कीवरून ॲक्च्युली खूप पाऊस होता त्यामुळे मी नंतर कॅमेरा काढलाच नाही. आता मी ना जे रॉक हंटिंग केले तिकडे ते दाखवते. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे त्यामुळे आपण इथे आता बघू शकतो आपण काय काय रॉक हंटिंग केले ते. फायनली आपल्याला हा पेटोस्की स्टोन मिळाला आहे आणि अख्ख्या जगात हा स्टोन फक्त ग्रेट लेक्समध्येच मिळतो आणि ते मिशिगनच्या लोअर पेनन्सुलामध्ये आहे. हा स्टोन 1965मध्ये युनिक झाला आणि त्याला मिशिगन USA ऑफिशियल स्टेट स्टोन बनवला. आणि असं म्हणतात की 350 मिलियन इयर्स अगो हे लिव्हिंग फॉसिल रॉक्स होते आणि लिव्हिंग कॉलनीज ऑफ कोरल नेम्स रागोस आणि जे आता पेटोस्की स्टोन झाले. आणि इथे हा मला मिळाला हा ग्रीन जॅस्पर आहे आणि हा मिळाला आहे हा क्वार्ट्ज आहे. क्वार्ट्ज स्टोनला मोस्ट ॲबंडंट मिनरल ऑन द अर्थ म्हणतात आणि वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट मिनरल आहे. ह्यापेक्षा स्ट्रॉंग फक्त सफायर, डायमंड आणि टोपॅजलाच म्हणतात. त्यानंतर क्वार्डलाच खूप स्ट्रॉंग म्हणतात. आणि इथे जे आपण अजून स्टोन हंटिंग केले त्यात आपल्याला हे रेड जॅस्पर मिळालेत. हे इजिप्त कल्चरमध्ये मानतात असे खूप. आजचा दिवस मला हे पेटोस्की ते तिथे जाऊन आणि ते पेटोस्कीच्या इथे जाऊन ते स्टोन हंटिंग करणं काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स केला. मी तरी इथे खूप एन्जॉय केलं. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.